भारताचे 52वे सरन्यायाधीश भूषण रामकृष्णजी गवई साहेबांवर मागच्या 1-2 दिवसाआधी हल्ला झाला। जर कधी अशा सरन्यायाधीश अशा व्यक्तीवर जर कधी हल्ला होत असेल तर सामान्य नागरिक हा कसा सुरक्षित राहील, त्याचसाठी आंबेडकर चळवळीतले काही लोक इथं जमलेले आहेत आणि त्यांचा आज अचलपूर एसडीओ कार्यालय येथे निवेदन देण्याचा एक कार्यक्रम आढावा कसा होते आणि नंतर त्यांच्याशी चर्चा करू, नेमका विषय काय आहे ते जाणून घेऊ। सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रतापजी अभ्यंकर सर आहेत। सर, एका सरन्यायाधीशावर असा हल्ला होते तर खरोखर सामान्य जनतेचं कसं होत जाईल, काय सांगाल याबद्दल? 2 दिवसापूर्वी जो सुप्रीम कोर्टाच्या कामकाज चालू असताना देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचा जो प्रयत्न तथाकथित एका वकिलाने केला, तो भ्याड हल्ला एक प्रकारे संविधानावर आणि मानवतेच्या भावनेवर घात करणारा आहे। आजपर्यंतच्या इतिहासात अशी कुठलीही घटना आमच्या तरी निदर्शनास आली नाही, परंतु हा हल्ला एक प्रकारे ज्या जातीयवादी शक्ती आहेत, ज्यांच्याकडे देशाचं राजकारण असो की देशाचं सत्ताकारण असो, ते त्यांच्याकडेच असले पाहिजे अशा प्रकारची भावना त्या लोकांमध्ये आहे। आणि त्यामुळं भूषण गवई सारख्या मागासवर्गीय माणूस सरन्यायाधीशापर्यंत पोहोचतो, हेच मुळात खटकणारी गोष्ट त्या सर्व मंडळींना असल्यामुळं त्यांनी हा प्रकार केला। आम्ही सर्व रिपब्लिकन एकता मंचाचे पदाधिकारी, आमचे शैक्षणिक सर्व मित्र यांच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध करतो। तर त्या हल्लेखोरावर कुठल्या प्रकारची कारवाई व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? भूषण गवई साहेब जेव्हा कामकाज सुरू असताना हा प्रकार घडला तेव्हा कुठल्याही प्रकारचे ते विचलित झाले नाही आणि त्यांनी सांगितलं की असे प्रकार चालतच असतात, आपण आपलं कामकाज पुढे करूया। यावरूनच त्यांनी हे दाखवलं की त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कारवाई इथे झाली नाही पाहिजे, कुठलाही एफआयआर झाला नाही पाहिजे, हे बोलून त्यांनी देशाचं मन जिंकलं। आपल्याला स्वतःला स्थिर ठेवून पुढे कामकाज त्यांनी सुरू ठेवलं। हा एक प्रकार देशातील जनतेने ओळखला पाहिजे की भूषण गवई कोणत्या भावनेचे आहेत आणि ज्यांनी तो बूट फेकण्याचा प्रयत्न केला तो कोणत्या भावनेचा आहे। भूषण गवई जर सूड भावनेचे असते तर कदाचित तो आता जेलात असता, पण तो आता बाईट देऊन राहिला, तो बाहेरच आहे। हा मोठेपणा भूषण गवई साहेबांनी त्यावेळेस दाखवला। जर भूषण गवई साहेबांचं हे मत असेल तर आमचे तेच मत आहे की त्यांनी केलं ते त्याचं काम केलं, आपण आपलं काम करूया। प्रतापजी अभ्यंकर सरांनी ज्या प्रकारे एकदम शुद्ध आणि सरळ भाषेत जे सांगितलं की भूषण गवई सरांच्या मते जर कधी तो व्यक्ती जर कधी बाहेरही फिरत असेल ते निर्मळ मनाचं त्यांच्याबद्दलचं खरोखर वातावरण हे चांगलं आहे आणि या गोष्टीला दूषित करायचं कारण कोणी करू नये असंही त्यांनी सांगितलं। मी त्यांना प्रश्न केला असता की त्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली, तेव्हा सुद्धा त्यांचं मन निर्मळप्रमाणे त्यांनी सांगितलं की जर कधी भूषण गवई सर जर कधी याबद्दल काही बोलतच नसतील तर त्यांचं मन जर निर्मळ असेल तर आपण त्याला काही करू शकत, त्यांच्यासोबत ते पण तयार आहेत, त्यांचं जे मत आहे त्याबद्दल ते पण तयार आहेत।